भारतीय लोकांकडे सिव्हिक सेन्स नाही, ही तक्रार आपण अनेकदा ऐकली असेल. पण ही चर्चा का होते याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. कोल्ड ड्रिंक्सने भरलेला एक ट्रक रस्त्यावरून जात होता. दरम्यान काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे या ट्रकचा अपघात झाला. त्यामुळे अर्थातच ट्रकमधील सर्व माल रस्त्यावर पडला. शेकडो कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या रस्त्यावर सर्वत्र पडल्या होत्या. या स्थितीत ट्रक चालकाचा आसपास जमलेल्या लोकांनी मदत करणं अपेक्षित होतं. पण काय सांगता, लोकांनी बाटल्या पळवण्यास सुरुवात केली. ट्रक ड्रायव्हर लोकांना थांबवण्याची विनंती करत होता, पण लोकांचं पूर्ण लक्ष बाटल्या पळवण्याकडे होतं. ही घटना आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात घडली आहे. देज काइंड डॉक्टर 13 या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय लोक लगबगीने बाटल्या पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आश्चर्य म्हणजे काही लोक लूट लो असं म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत. ते खाली पडलेल्या चिल्लर बाटल्यात इंटरेस्ट दाखवत नसून ट्रकमध्ये बाटल्यांचे बॉक्स उचलत आहेत आणि ते घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याच्या हातात जेवढे बॉक्स येतील तेवढा तो जास्तीत जास्त बॉक्स घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना बोलावलं आणि त्यांनी परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत लोकांनी बहुतांश माल लंपास केला होता. या व्हायरल व्हिडिओमुळे भारतीय लोकांचा सिव्हिक सेन्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3,80,000हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणताय, ज्या देशात लोकांचं सरासरी उत्पन्न 6,000 रुपये आहे तिथे 400-500 रुपयाचं कोल्ड्रिंक्स फुकट मिळालं तर कोण सोडेल. तर कोणी चीनमधील व्हिडिओ शेअर करून तिथले लोक एकमेकांना कशी मदत करतायत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असो मित्रांनो, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.